हॅलो, अभ्यास करत असाल, नोट्स लिहित असाल अशा अपेक्षा करतोय आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतोय. आज आपण बघायचं डबल फर्टिलायझेशन. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव सीन द कन्सेप्ट ऑफ पोलन पिस्टल इंटरॅक्शन as well as the application of pollen pistil interaction and the artificial hybridization, which is the major approaches of the crop improvement management. हे ऑलरेडी मी माझ्या मागच्या लेक्चरमध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये बोललेलो आहे आणि आज परत एकदा व्हिडिओ लेक्चर आपण जे तयार करतोय ते डबल फर्टिलायझेशन या कन्सेप्टवरती करतोय. आता मी शिकवत असताना NCERT थ्रू चाललोय. जे बोर्डमधले पॉईंट्स आहेत ते नंतर परत आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर डबल फर्टिलायझेशन काय पहिल्यांदा बघूया. ॲज वी नो दॅट इफ यू कन्सिडर द पोलन पिस्टल इंटरॅक्शन, दिस इज द पोलन ग्रेन, and after recognition of right type of pollen grain by the stigma provide a place for germination of pollen grain, and pollen grain germinate, it travels through the style and reaches up to the ovary. या पद्धतीनं स्टाईलमधून ट्रॅव्हलिंग करत 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 पुढच्या बाजूला जी ओव्हरी प्रेझेंट आहे त्या ओव्हरीमध्ये अनाट्रोपस ओव्ह्यूल प्रेझेंट आहे, लाईक दिस. आणि या ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रियो सॅक प्रेझेंट आहे. आणि ही पोलन ट्यूब अशा पद्धतीनं ट्रॅव्हल करत फायनली मायक्रोपायलर एंडकडून आतल्या बाजूला एंटर करते. दिस इज कॉल्ड एज अ पोरोगॅमी. मायक्रोपायलर एंडमधून ही पोलन ट्यूब एंटर करते. याच्यामध्ये 2 मेल गॅमेट प्रेझेंट आहेत. 2 मेल गॅमेट्स आर प्रेझेंट. दिस आर कॉल्ड एज अ मेल गॅमेट्स. याला आपण मेल गॅमेट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर हा जो आहे हा पोलन ग्रेन आहे. मायक्रोस्पोर ज्याला आपण म्हणतो पोलन ग्रेन आहे. हा स्टिग्माचा पार्ट आहे. लॉंग ट्यूब आहे, त्याला आपण स्टाईल असं म्हणतो. आणि सोलन बेसल पार्ट आहे, त्याला आपण ओव्हरी असं म्हणतोय. पहिल्यांदा पोलन ग्रेन खाली येणार. स्टिग्मा आणि पोलन ग्रेनमध्ये इंटरॅक्शन्स होणार. इंटरॅक्शन झाल्यानंतर तो जर्मिनेट होणार. जर्मिनेट झालं की पोलन ट्यूबमधलं जे काय सायटोप्लाझम आणि बाकीचं मटेरियल आहे ते पोलन ट्यूबमध्ये येणार. त्या पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स असतात. हा ओव्हरीचा टाईप आहे. त्या ओव्हरीमध्ये हे ओव्ह्यूल प्रेझेंट आहे. ओव्ह्यूल म्हणजे काय, ओव्हरी म्हणजे काय कन्फर्म करा. आणि त्यामध्ये एम्ब्रियो सॅक आहे. एम्ब्रियो सॅक आहे हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. आता यामध्ये मायक्रोपायलर एंडकडून ही पोलन ट्यूब, याला नाव देतो पोलन ट्यूब, ही पोलन ट्यूब एंट्री केलेली आहे मायक्रोपायलर एंड थ्रू. त्या प्रोसेसला आपण पोरोगॅमी असं म्हणतो. पोरोगॅमी. द एंट्री ऑफ पोलन ट्यूब फ्रॉम द मायक्रोपायलर एंड इज कन्सिडर्ड ॲज अ पोरोगॅमी. आता ही जी एम्ब्रियो सॅक आहे, आता ह्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट आहेत. आता आपल्याला फिमेल गॅमेट पाहिजे. फिमेल गॅमेट म्हणजे एग. तर ही एम्ब्रियो सॅक या ठिकाणी मी डेव्हलप करतोय. हे एम्ब्रियो सॅक आहे. ओके. इथं हे 2 सिनर्जिड सेल्स आहेत. याला आपण सिनर्जिड सेल्स असं म्हणतो. ह्याच्यामध्ये फिंगर लाईक प्रोजेक्शन असते, त्याला आपण फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हणायचं. ओके. हे सिनर्जिड सेल आहे. हे एग सेल आहे. दिस इज द एग सेल. म्हणजे एग सेल याचा अर्थ फिमेल गॅमेट आहे. फिमेल गॅमेट. ओके. हे फिलिफॉर्म ॲपॅरेटस म्हणायचं याला. फिलिफॉर्म ॲपॅरेटस. इथं सेंट्रल सेल आहे. त्याच्यामध्ये पोलार न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत. 2 पोलार न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत. याला आपण सेंट्रल सेल असं सुद्धा म्हणतो. ओके. आणि वरच्या बाजूला 3
अँटीपोडल सेल्स आहेत. These are the 3 अँटीपोडल सेल. आता ह्या सगळ्या सेलची पण पहिल्यांदा प्लॉइडी बघू. प्लॉइडी म्हणजे सेट ऑफ क्रोमोझोम, हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, हे सगळं बघूया. यातली सिनर्जिड हॅप्लॉइड आहे, एग सेल हॅप्लॉइड आहे, म्हणजे फिमेल गॅमेट कसे आहे, हॅप्लॉइड आहे. ह्याला नाव देऊ सिनर्जिड सेल. सिनर्जिड्स हे सुद्धा हॅप्लॉइड आहे. पोलार न्यूक्लियाय, सेंट्रल सेल, N+N 2N आहे. अँटीपोडल सेल सगळे हॅप्लॉइड आहेत, म्हणजे हे N, N आणि N. याला आपण एम्ब्रियो सॅक असं म्हणतोय. In previous lecture we have also seen the concept of how the pollen tube enters into the synergids. Here is the filiform apparatus, आणि त्या filiform apparatus मधून इथून pollen tube सगळं बस्ट करते आणि आतल्या बाजूला एंटर करते. ही पोलन ट्यूब आहे. दिस इज द पोलन ट्यूब. याच्यामध्ये 2 मेल गॅमेट आहेत, फर्स्ट मेल गॅमेट आणि सेकंड मेल गॅमेट. आणि ह्याच्या पाठीमागच्या बाजूला ट्यूब न्यूक्लियस असतोय, तो हळूहळू डिजनरेट होतो. ट्यूब न्यूक्लियस असतं आणि तो हळूहळू डिजनरेट होतो, संपून जातो. नंतर काय होतं की इथं सेंट्रल सेल प्रेझेंट आहे. हा सेंट्रल सेल आहे, ही एग सेल आहे, हे सिनर्जिड्स आहेत. आणि ह्या सिनर्जिडमध्ये फिलिफॉर्म ॲपॅरेटस आहे. ही मधली एग आहे, हा सेंट्रल सेल म्हणजेच हा डिप्लॉइड आहे, एग ही हॅप्लॉइड आहे. आणि पोलन ट्यूब जी आहे ती सगळं फोडून सिनर्जिड सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एंटर करते. सिनर्जिड सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एंटर करते. बघा, हिथनं पोलन ट्यूब आत एंटर करायला लागले. पोलन ट्यूब काय करते, फिलिफॉर्म ॲपॅरेटस त्याला गाईड करते. सगळं डॅमेज केलं, डॅमेज करून सिनर्जिड सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एंट्री करते आणि टुवर्ड्स द एग न्यूक्लियस. आता इथं एक मेल गॅमेट आहे आणि इथं दुसरा मेल गॅमेट आहे. याला मी नाव देतो मेल गॅमेट नंबर 1. आणि हा दुसरा जो आहे तो मेल गॅमेट नंबर 2. आता पहिला जो मेल गॅमेट आहे, हा वरच्या साईडचा जो पहिला मेल गॅमेट आहे, हा दुसरा आहे. तो मेल गॅमेट हळूहळू हे सगळं डॅमेज करून, सिनर्जिड सेल डॅमेज करून ही पोलन ट्यूब वरच्या बाजूला ग्रो होते. हे न्यूक्लियस आहे एगचं न्यूक्लियस आहे आणि इथं मेल गॅमेट आहे. तर त्याचा न्यूक्लियस आणि याचा न्यूक्लियस फ्यूज होतोय. म्हणजे काय होतंय बघा, डबल फर्टिलायझेशन होणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदा काय होतंय, डबल फर्टिलायझेशन मध्ये पहिला इव्हेंट आहे फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज विथ एग न्यूक्लियस. आता मेल गॅमेट कसा आहे, हॅप्लॉइड आहे. फिमेल गॅमेट कसा आहे, हॅप्लॉइड आहे. ह्याचा रिझल्ट येणार झायगोट फॉर्मेशन. झायगोटचं फॉर्मेशन झालं जो डिप्लॉइड आहे. समजतं का बघा, फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज विथ एग न्यूक्लियस, म्हणजे एग बरोबर फ्यूज होतो आणि झायगोट तयार होते. दिस प्रोसेस इज नोन ॲज सिनगॅमी. सिनगॅमी मीन्स फर्टिलायझेशन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. This is the first fertilization, syngamy. म्हणजे this male gamete from the pollen tube, it fused with the egg. Then egg is haploid, male gamete is also haploid. Haploid plus haploid diploid and there is a formation of zygote. ही पहिली प्रोसिजर आहे. दुसऱ्या प्रोसेसमध्ये दुसरा मेल गॅमेट जो असतो तो वरच्या बाजूला जातो आणि जो सेंट्रल सेल आहे त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणतो. सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे तो 2N आहे. हा सेकंडरी न्यूक्लियस आहे, तो 2N आहे. ओके, ह्याला मी नाव देतो सेंट्रल सेल किंवा ह्याला मी म्हणताना सेकंडरी न्यूक्लियस असं नाव देणार आहे.
सेकंडरी न्यूक्लियस असं नाव देणार आहे. आणि दुसरा मेल गॅमेट जो असतो तो त्याला जाऊन फ्यूज होतो. सेकंड मेल गॅमेट, मी काय लिहिलं व्यवस्थित बघा. मग सेकंड मेल गॅमेट हा हॅप्लॉइड आहे आणि हा डिप्लॉइड आहे. 2n प्लस n इज इक्वल्स टू इट रिझल्ट्स इन टू 3n. आता इथं काय झालं बघा, 3 न्यूक्लियस फ्यूज झाले म्हणून ह्या पॉइंटला आपण म्हणतो ट्रिपल फ्युजन. काय म्हणतो आपण याला, ट्रिपल फ्युजन. म्हणजे काय झालं, सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे 2n इट फ्यूज विथ अ सेकंड मेल गॅमेट n टू फॉर्म 3n. ह्याला आपण म्हणताना म्हणायचं प्रायमरी एंडोस्पर्म. सगळ्यात महत्वाचं आहे प्रायमरी एंडोस्पर्म सेल ऑर न्यूक्लियस हा असतो ट्रिप्लॉइड. काय असतो हा, ट्रिप्लॉइड. म्हणजे 2 मेल गॅमेट, एक मेल गॅमेट कुणाबरोबर फ्यूज झाला, एग सेल बरोबर, आणि दुसरा मेल गॅमेट कुणाबरोबर फ्यूज झाला, सेकंडरी न्यूक्लियस बरोबर. एग प्लस मेल गॅमेट n प्लस n 2n काय तयार झालं, झायगोट. त्याला आपण काय म्हणले, सिनगॅमी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि नंतर काय झालं, हा 2n प्लस मेल गॅमेट नंबर सेकंड तो n, म्हणजे 3 न्यूक्लियस फ्यूज झाले म्हणून त्याला म्हणायचं ट्रिपल फ्युजन. कशाला म्हणायचं, 2n प्लस 3n ट्रिपल फ्युजन. म्हणजे इथं 2 वेळा फर्टिलायझेशन झाल्यासारखं आहे म्हणून ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन असं म्हणतो. आता झायगोट पासून पुढे एम्ब्रिओ तयार होणार आहे. मग त्या एम्ब्रिओच्या नरिशमेंटसाठी जो 3n म्हणजेच एंडोस्पर्म जो तयार झाला की नाही, तो प्रायमरी एंडोस्पर्म सेल किंवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, म्हणजेच त्याला आपण कॅपिटल PEN असं म्हणतो. म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. म्हणजे जसं आपण आईच्या गर्भाशयात वाढत असताना पूर्ण न्यूट्रिशनची जबाबदारी आईने घेतलेली असते आणि आतल्या बाजूला न्यूट्रिशन फ्लुइड असतं जे आपल्या बॉडीचं पूर्ण नरिशमेंट करत असतं, तशा पद्धतीनं जो झायगोट तयार होतो ना, त्याचं झायगोटचं पुढे एम्ब्रिओ तयार होणार आहे आणि त्या एम्ब्रिओची पूर्ण न्यूट्रिशनची जबाबदारी तयार झालेल्या एंडोस्पर्म कडून केली जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदा एंडोस्पर्म तयार व्हायला पाहिजे का पहिल्यांदा एम्ब्रिओ तयार व्हायला पाहिजे, तर पहिल्यांदा एंडोस्पर्म तयार व्हायला पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा, एंडोस्पर्म हा नेहमी ट्रिप्लॉइड असतो. तो कसा तयार झाला ट्रिप्लॉइड, सेकंडरी न्यूक्लियसचं 2n आणि दुसरा मेल गॅमेट जो आहे तो n. 2n प्लस n इज इक्वल्स टू 3n. बघा, सेकंडरी न्यूक्लियसचा 2n, दुसरा मेल गॅमेट n, 2n प्लस n इज इक्वल्स टू 3n. म्हणजे अँजिओस्पर्म मध्ये जे एंडोस्पर्म असतं, एंडोस्पर्म म्हणजे काय, वाढणाऱ्या एम्ब्रिओचा म्हणजे गर्भाचं पोषण करण्यासाठी जे काय न्यूट्रिशियस मटेरियल तयार होतं त्याला आपण एंडोस्पर्म म्हणतो. आणि हा एंडोस्पर्म अँजिओस्पर्म मध्ये नेहमी कसा असतो, 3n. जर तुम्हाला जिम्नोस्पर्म मध्ये विचारलं, जिम्नोस्पर्म मध्ये विचारलं, हे नीटला विचारू शकतात की एंडोस्पर्म कसा आहे, तर एंडोस्पर्म जिम्नोस्पर्म प्लांटमध्ये हा नेहमी कसा असतो, हॅप्लॉइड असतो. आणि अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये एंडोस्पर्म जो असतो तो नेहमी कसा असतो, ट्रिप्लॉइड असतो. आणि 2 वेळा फ्युजन होतं. पहिल्याला आपण सिनगॅमी असं म्हणतो, सिनगॅमी म्हणजे फर्टिलायझेशन. आणि दुसऱ्या वेळेस जे फ्युजन होतं त्यावेळेस सेकंडरी न्यूक्लियस म्हणजे 2n आणि सेकंड मेल गॅमेट म्हणजे n, 2n प्लस n म्हणजे 3n. म्हणजे ह्याला आपण ट्रिपल फ्युजन असं म्हणतो. म्हणजे डबल फर्टिलायझेशनमध्ये 2 इव्हेंट्स होतात. एकाला आपण म्हणतो सिनगॅमी ज्याच्यातून झायगोट तयार होतो आणि दुसऱ्याला आपण म्हणतो ट्रिपल फ्युजन ज्याच्यामधून प्रायमरी एंडोस्पर्म सेल्स तयार होतात.